नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या केबल व्यावसायिक असलेल्या 35 वर्षीय वैभव शीतल उपाध्ये यांचे अपहरण करून 5 लाख रुपये खंडणी दे, नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन पाठीमध्ये कोयत्याने खुनी हल्ला करणाऱ्या 20 वर्षीय ओंकार दबडे आणि त्याच्या अन्य 3 साथीदारांच्या वर पेठवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित 4ही आरोपींना ताब्यात घेतले असून त्यातील एक आरोपी अल्पवयीन आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्यातील गाडीही जप्त करण्यात आली आहे. याबाबत पेठवडगाव पोलिसांच्याकडून मिळालेली अधिक माहिती अशी की पेठवडगाव इथल्या जैन मंदिर परिसरात वैभव शीतल उपाध्ये हे कुटुंबासह राहत आहेत. त्यांचा मिणचे संभापूरमध्ये केबल व्यवसाय आहे. मंगळवार दिनांक 28 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता वैभव उपाध्ये यांना ओंकार दबडे, प्रथमेश वारे आणि ओंकार शिंदे यांच्यासह अन्य एका अल्पवयीन मुलाने फोन करून कामानिमित्त पेठवडगाव केएमटी बस स्टॉप जवळ बोलावले. त्या ठिकाणी ते आल्यानंतर त्यांना मोटरसायकलवर बसून घेऊन सहारा चौकात काम असल्याचे सांगून तिथे घेऊन आले. सहारा चौकामध्ये निळ्या रंगाची 4चाकी गाडी थांबली होती. वैभव उपाध्ये यांना 4चाकी गाडीमध्ये बसायला सांगून ओंकार दबडे आणि त्याचे अन्य 3 साथीदारांनी 4चाकी गाडीत बसून वैभव उपाध्ये यांना घेऊन तासगाव ते मौजे वडगाव रोडवर असणाऱ्या डोंगरामध्ये घेऊन गेले. डोंगराच्या पायथ्याशी वैभव यांना चौघांनी लाथाबुक्क्याने मारहाण केली आणि 5 लाख रुपयांची खंडणी मागितली. 5 लाख रुपये न दिल्यास जीवेठार मारण्याची धमकी दिली. यावेळी वैभव यांनी माझ्याकडे काहीच पैसे नसल्याचे सांगितल्याने संतप्त झालेल्या ओंकार दबडे याने 4चाकी गाडीतील कोयता काढून जीवेठार मारण्याच्या उद्देशाने वैभव यांच्या पाठीमध्ये गंभीर वार केले. यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने वैभव याच्या अंगातील शर्ट काढून जाळून टाकला आणि 2 दिवसात रोख 10,000 रुपये आणि 5 तारखेपर्यंत 5 लाख रुपये आणून न दिल्यास जीवेठार मारण्याची धमकी देऊन पसार झाले. याबाबतची तक्रार वैभव उपाध्ये यांनी पेठवडगाव पोलीस ठाण्यात केली आहे. पेठवडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन अशा प्रकारे धमकी देऊन कोण पैसे उकळण्याचा प्रयत्न करत असेल तर तात्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल. नमस्कार. वडगाव पोलीस स्टेशन येथे 29 तारखेला 204/26 BNS कलम 140/2 3-5 नुसार गुन्हा दाखल झालेला आहे. सदर गुन्ह्यातले जे फिर्यादी आहेत ते वैभव शीतल उपाध्ये हे केबल व्यावसायिक आहे, वयवर्ष 35. यांना 28 तारखेला सकाळी 11च्या दरम्यान आरोपींनी KMT बस स्टॉप समोर बोलवून घेतलं. तुझ्याशी बोलायचं आहे असं म्हणून त्याला सोबत सहारा चौकात नेलं आणि त्या ठिकाणी त्याची 2 व्हीलर लावून त्याला जबरदस्तीनं एका निळ्या रंगाच्या आल्टो कारमध्ये बसवून त्याला मौजे वडगाव रोड इथून डोंगराच्या पायथ्याशी नेऊन त्याच्याकडे जवळपास 5 लाखाची खंडणी मागितली. त्याने देण्यास नकार दिला असता त्यांनी त्यांच्यासोबत असलेल्या एका कोयत्याने त्याच्या पाठीमध्ये वार केलेला आहे. त्यानंतर तो जखमी झाला होता. त्यामुळे घाबरून त्याने 50,000 रुपये देण्याचं मान्य केले, परंतु त्याच्याजवळ कोणतेच पैसे नसल्यामुळे त्यांनी त्याला 5 तारखेपर्यंतची मुदत दिली होती. त्यानंतर त्यांनी त्याला आणून सहारा चौकामध्ये सोडलेला आहे. त्यानंतर संध्याकाळी त्याला जास्त त्रास होऊ लागल्यानंतर त्यांनी घरच्यांना, त्याच्या भावाला, त्याच्या वहिनीला सांगितल्यानंतर त्याला ते पोलीस ठाण्यात घेऊन आले आणि त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2 इसम ज्यांची नावं त्याला माहीत होती ते म्हणजे ओंकार दबडे आणि उदय वाक्षे यांच्याविरोधात व इतर 2 अनोळखी इसम यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. आम्ही सर्व आरोपी निष्पन्न केलेले आहेत. त्यातील जो एक आरोपी आहे उदय वाक्षे हा अल्पवयीन असला आहे. त्यामुळे इतर 3 आरोपींना आम्ही अटक केली असून सर्व आरोपींना आज न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे. पुढील तपास सुरू आहे. तरी माझी सर्व नागरिकांना विनंती आहे, जर असं तुम्हाला कुणी खंडणी मागत असेल किंवा प्रोटेक्शन मनी मागत असेल किंवा विनाकारण तुमच्यावर दबाव टाकून, धमकी टाकून कोणी पैसे उकळत असतील तर त्याची तात्काळ पोलीस ठाण्यामध्ये येऊन तक्रार द्यावी, जेणेकरून अशा प्रवृत्तींना आळा बसेल आणि कडक शासन होईल. धन्यवाद.